नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा खुशखबर आलेली आहे. जे ग्राहक जिओ एअरटेल रिचार्ज करत आहेत, जी मोठी कंपनीने पाऊल उचललेलं आहे. बघा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. 28 दिवसांऐवजी तुम्हाला डायरेक्ट 30 दिवसाचा आता रिचार्ज जो आहे तो मिळणार आहे. याच्यावर मोठी जी संसदेमध्ये घोषणा केली झाली होती मागच्या वर्षी, म्हणजे भरपूर दिवसांपासून हा प्लॅन 28 दिवसांऐवजी 30 दिवसांचा करायचा त्यांचा विचार आहे. परंतु संपूर्ण जी माहिती काय आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे ग्राहकांसाठी मोठी खुशखबर आलेली आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. काय मोठी गुड न्यूज आहे, काय मोठी खुशखबर आहे. तर बघा 28 दिवसांच्या रिचार्ज प्लॅनमुळे आता ग्राहकांचा खर्च वाढत असल्याचा मुद्दा संसदेत उपस्थित झाला. सरकारचा आणि ट्रायचा 30 दिवसांचा प्लॅनसाठी प्रयत्न करत असून यामुळे युजर्सना मोठा दिलासा मिळू शकतो. बघा काय मोठा दिलासा मिळू शकतो, मोठी बातमी काय आहे. सध्या स्मार्टफोन युजर्स प्रत्येक घरात आहेत, त्यामुळे मुळात हे युग आता डिजिटल होत चालले आहे. त्यामुळे घरातल्या फॅनपासून ते कारपर्यंत सगळ्याच उपकरणांमध्ये डिजिटलचा वापर केला जातो. तुम्ही तुमच्या मोबाईलमधून सुद्धा अनेक उपकरणे हँडल करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंटरनेटचा वापर करावा लागतो, तर तुम्हाला तुमच्या सिम कार्डात दर महिन्याला रिचार्ज करावा लागतो. पण आता यामध्ये काही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील माहितीत याबद्दल आपण पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. बघा, तर मोबाईल युजर्ससाठी मोठी बातमी काय आहे. मोबाईल युजर्ससाठी एक आनंदाची बातमी म्हणजे देशातल्या टेलिकॉम कंपन्यांचा 28 दिवसांचा प्लॅनमुळे आता युजर्सांना वर्षभरात 12 ऐवजी 13 वेळा रिचार्ज करावा लागतो. बघा, हा मुद्दा गंभीरपणे घेतला पाहिजे. या संदर्भात केंद्र सरकारने महत्त्वाची भूमिका घेतली आहे. संसदेत यांनाही हा मुद्दा उपस्थित केला आहे. ते म्हणाले की 28 दिवसांच्या प्लॅनमुळे आता युजर्सांना खर्च वाढत आहे, कारण प्रत्यक्षात पूर्ण महिन्याचे पैसे नसतात. त्यामुळे वर्षातले 365 दिवस कव्हर करण्यासाठी आता एक जास्तीचा रिचार्ज करावा लागतो. याचाच सामान्य युजर्सांना खिशाला फटका बसतो. बघा, तसेच पुढे बघा, भारतामध्ये तुम्ही बघू शकता की भारतामध्ये अनेक कंपन्या 28 दिवसांचा वैधतेचे प्लॅन देतात. ज्यांनी मंथली प्लॅन म्हणून जाहिरात केली, पण ते प्लॅन प्रत्यक्षात पूर्ण 30 दिवसांचं चालत नाही. त्यामुळे ग्राहकांना सतत रिचार्ज करावा लागतो. ट्रायने 2022मध्ये जाहीर केलेल्या नियमांनुसार प्रत्येक प्रीपेडला प्लॅनला श्रेणीत किमान एक 30 दिवसांचा पर्याय देणं आवश्यक आहे. त्यामुळे ग्राहकांनी संपूर्ण महिन्याचा रिचार्ज प्लॅन वापरता येईल. तसेच डेटा वापराबाबतही ग्राहकांना नुकसान सहन करावं लागत आहे असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे. बघा, मोठी बातमी आहे. तसेच अनेक जे रिचार्ज आहेत तुमचे, अनेक रिचार्ज प्लॅनमध्ये रोज वैधता मिळत आहेत. बघा, तर तो मध्यरात्रीनंतर संपतो, म्हणजे ग्राहकांना पैसे देऊनही उरलेला डेटा वापरता येत नाही. सर्व भविष्यात 28 दिवसांचे प्लॅन बंद करून सर्व मंथली प्लॅन 30 दिवसांचे करण्याची मागणी केली जाते. त्यासोबत रिचार्ज संपल्यानंतर किमान 1 वर्ष इनकमिंग कॉल आणि मेसेज सेवा सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आलेली आहे. बघा, ट्राय कंपनीला आता ही मोठी मागणी आहे. रिचार्ज संपला तरी पण 1 वर्ष तुमचं जो आहे ते तुमचं इनकमिंग आणि कॉल जो आहे तो मेसेज सेवा सुरू करण्याची मागणी ट्रायच्या नियमानुसार कोणत्याही मोबाईल नंबरला किमान 90 दिवसांपर्यंत बंद करता येत नाही. पण तरीही ग्राहकांना या समस्येला सामोरे जावं लागत आहे. बघा, मोठी बातमी आहे सर्वात. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा आहे. रिचार्ज प्लॅनमध्ये जो तुम्हाला मिळणारा डेटा आहे, जर पूर्ण वापरला गेला नाही तर तो मध्यरात्री संपतो, म्हणजेच ग्राहकांना फटका बसतो. ठीक आहे, त्यामुळे मोठी बातमी आहे. लवकरात लवकर हा निर्णय होणार आहे आणि आनंदाची बातमी आहे. 28 दिवसांऐवजी डायरेक्ट तुम्हाला 30 दिवसाचा जो रिचार्ज प्लॅन आहे, 30 दिवसाचा रिचार्ज प्लॅन तुम्हाला मिळणार आहे. सर्वात मोठी नवीन आणि लेटेस्ट बातमी तुमच्यासाठी मी घेऊन येतो. त्यामुळे जास्तीत जास्त या व्हिडिओला तुम्ही शेअर करा, लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोचवा. असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकॉनला प्रेस करा. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये.